श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल घंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या, जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज तुमच्यासाठी स्वामींनी खास एक संदेश पाठवलेला आहे. स्वामींचं पत्र. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे पत्र वाचा, कारण स्वामींचं एक वाक्यसुद्धा मनातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडवू शकतं आणि तुम्हाला जीवनात योग्य दिशा दाखवू शकतं. मन एकाग्र करून वाचा. स्वामी आज तुमच्याशी बोलणार आहेत. जर तुम्ही या पत्राला प्रेमाने, श्रद्धेने स्पर्श केला असेल तर चला पाहूया आज तुमच्यासाठी तुमच्या स्वामींचं विशेष मार्गदर्शन काय आहे. आजचं हे स्वामींचं पत्र केवळ शब्द नाहीत, तर ते आहेत तुमचं जीवन बदलवणारे, अंतर्मनाला स्पर्श करणारे दिव्य वाक्य. पण हे ऐकण्याआधी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. हा देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे. हा देह एक दिवस नश्वर आहे, तो मातीत मिसळणारच आहे. मग या देहाचा अहंकार बाळगून काय मिळणार? देहाचा गर्व, धनाचा अभिमान, रूपाचा मोह हे सगळं क्षणभंगूर आहे. अहंकार शेवटी पतनच घडवतो. त्याऐवजी या देहाचा सदुपयोग करा. स्वामींच्या चरणाशी एकरूप व्हा. त्यांच्या भक्ती मार्गात स्वतःला विलीन करा आणि या जीवनातच आत्मकल्याणाची वाट शोधा. आता जर ह्या पत्रामधून तुझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं तर समजून जा, स्वामींनी तुझा उद्धार करायचं ठरवलं आहे. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील 2 मिनिट डोळे बंद करून शांतपणे हे ऐक. हे 2 मिनिटाचे संदेश तुझ्या जीवनात परिवर्तन आणू शकतात. तुम्हाला एक भक्ती सत्य आवर्जून सांगतो. स्वामी समर्थांच्या कृपेने हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला आहे. त्या नरदेहाचं सार्थक करा. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगतो. जीवाचे कान करून ऐका आणि त्यातला अर्थ नीट समजून घ्या. तुला माहीत आहे का, जेव्हा तू शांतपणे माझ्यासमोर डोळे बंद करून तुझ्या मनातील डोळ्यांनी मला पाहत असतोस, तेव्हा तुझं खरं रूप माझ्यासमोर येतं. नामस्मरण तू निस्वार्थ करतोस माहीत आहे, तरीही तुझ्या मनात जे भाव आहेत ते मी ओळखतो. तुझे डोळे बंद असतील आणि मुखातून फक्त नामघोष चालू असेल, तेव्हा मला काय वाटतं माहीत आहे का? माझं बाळ माझ्यासमोर थोडा वेळ का होईना पण विसावलंय. त्याने तो वेळ माझ्यासाठी खास दिला आहे आणि अशा वेळी मला तुला इतकं द्यावंसं वाटतं की त्याला काही सीमा राहत नाही. खरंच तेव्हा तुझं शांतपणे माझ्यासमोर येऊन तल्लीन होणं हे माझ्या मनाला प्रचंड भावतं. तेव्हा सर्वात भरभरून जे काही मिळत आहे आणि यापुढे तुला मिळत राहील, याचा प्रत्यय तुला आता लवकरच येईल. विश्वास ठेव. भगवंताला प्रत्येक भक्त प्रिय असतो. तुझी वेळ येत आहे. तुझ्या जे मनात चालू आहे ते होणार आहे. खूप यश, खूप आशीर्वाद देत आहेत. विश्वास ठेव, प्रार्थना करत राहा आणि तुझं जीवन आता इथून पुढे चांगलंच होणार आहे. मला माहीत आहे तुला सध्याचा काळ किंवा तुझा भूतकाळ हा खूप संकटाने भरलेला होता, पण मला सर्व काही कळतं. माझे तुझ्यासाठीचे हेतू नेहमी उत्कृष्टच असतात आणि ते तुला सुख देण्यासाठीच असतात. तुला जे काही अनुभव घ्यायचे होतेस ते तू घेतले आहेस. यापुढे तुझा त्रास, तुझ्या वेदना, तुझे संकट दूर सर्व संपणार आहे. मला माहीत आहे, हरकत नाही. कितीही वाईट वेळ असू दे, तुला कितीही अडकल्यासारखं वाटू दे, तुम्ही किती रडला आहात हे मला माहीत आहे. आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे. काळजी करणं थांबव. माझी तुझ्यासाठीची एक खास योजना आहे. बाळा, येत्या काही दिवसात तू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होतास ती गोष्ट अचानक तुला मिळेल. तुझ्यासाठी सर्व काही अचानक होईल
आणि तुम्ही स्वामींचे ऋणी असाल की तुम्ही हार मानली नाही. तुमच्या कामावर विश्वास ठेवा. आता सर्व काही ठीक होणार आहे, कारण तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचं आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार नाही मानायची. स्वामी तुमचं सामर्थ्य वाढत असतं. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी. भक्ती, सेवा करत राहावी. कल्याण होणार यात शंका नाही. बाळा, तुझी चिंता व्यर्थ आहे, कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्षात हा ब्रह्मांड नायक आहे. लक्षात घ्या, नातं वाचवण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असेल तर नक्की प्रयत्न करा, पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षा स्वाभिमान जपा. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसं तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते. तुमची नाही. कोणासाठी कितीही केलं तरी आपला उपयोग फक्त त्यांच्या गरजेपुरता असतो. स्वार्थी माणसावर विश्वास ठेवणं म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारण्यासारखं आहे. चांगलं वागा, लोक वाईट बोलतील म्हणून जशास तसं वागा, म्हणजे लोक आता लायकीत राहतील. तुमच्या वाईटावर सर्वजण आहेत. तुमच्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाची दोरी आणि सर्व सूत्र स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही केलं तरी काहीही होणार नाही. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे. तुझ्या अडचणीसमोर तुझ्या इच्छाशक्तीला कमकुवत होऊ देऊ नकोस. सांग तिला तुझ्या धमक आहे अजून खूप काही करून दाखवण्याची. बाळा, तुझ्या जीवनाची नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला स्वामी नामांचा किनारा मिळण्याशिवाय राहणार नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी ही प्रार्थना म्हणून झोप. स्वामीजवळ एक प्रार्थना करा. स्वामी राया, हे घर तुमचं आणि मीही तुमचाच. ठरवाल ते माझ्या भल्यासाठीच. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जे सेवा करून घेतात त्या खंड पडू देऊ नका. न कळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळ घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. ही प्रार्थना नक्कीच तुमचं आयुष्य बदलून ठेवेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमचा या स्वामींच्या पवित्र संदेशावरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, एक लाईक करायला विसरू नका. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला काहीतरी सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगतो. जीवाचे कान करून ऐका. त्यातला अर्थ नीट समजून घ्या. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा, ध्यानाची अंतिम पायरी गाठल्याशिवाय नामसाधना म्हणावी तेवढी आणि म्हणावी तशी रंगत नाही. म्हणून ध्यानाला बसणं अतिशय आवश्यक आहे. बाळांनो, विश्वास ठेवा, तुमच्यासाठी माझी योजना सर्वोत्तम असेल. कधी कधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा मी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतो. संकट तर तुला येतच राहणार, त्यातून तर कोणीही सुटत नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील. तुझ्या जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटं पाडतील. तू हतबल होशील, निराश होशील. क्षणभर तुला वाटेल सगळं संपलं की काय. तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्व आशा, अपेक्षा, आपलेपणा संपतो, तेथून तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जातं. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला वारंवार अक्कलकोटला स्वामीच्या दर्शनाला जाता आलं नाही तर निराश होऊ नका. तुमच्या घराजवळ स्वामींचा मठ नसेल तर कदाचित तुम्हाला वाईट वाटतं की आपल्याला स्वामींच्या पादुकांना सकाळ संध्याकाळ माथा टेकवता येत नाही.
तुम्ही कशाचीच काळजी करू नका. तू फक्त बसल्या जागी माझं नाव घे. माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं व माझं जन्मोजन्माचं थेट नातं आहे. तुझी अडकलेली कामे नक्की पूर्ण होणार आहेत. आणि लक्षात ठेव, आपली वाटणारी सगळी आपली नसतात. म्हणून हे लक्षात ठेव. डोकं टेकवण्यासाठी योग्य पाय आणि रडण्यासाठी योग्य खांदा निवड. बाळा, तुझ्या मनात येणाऱ्या शंका आणि कुशंकामुळे तू माझ्यापासून हळूहळू लांब चालला आहेस. त्यामुळे पहिल्या तुझ्या मनातील शंका कुशंकांना काढून टाक. मगच तुला मार्ग दिसेल. आणि एवढं गंभीर होऊन जगू नका, कारण हे विश्व करोडो वर्षापासून आहे. इथे कित्येक आले आणि कित्येक गेले, पण कोणी कोणासाठी थांबलं नाही. जे व्हायचं ते होतच राहणार. तुम्ही विचार करून मनासारखं घडणार नाही. प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमची नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटासुद्धा टोचू देणार नाही. या आठवड्याच्या शेवटी तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहेस ती गोष्ट तुला प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. तुझ्याकडून चुकीच झाली तर ठीक आहे. आता स्वतःला दोष देत बसू नकोस. जागा हो आणि माझ्याशी बोल. मला मदतीसाठी विचार. मी तुला साथ द्यायला इथेच उभा आहे. मनापासून तुझं अभिनंदन. तुझी प्रतीक्षा संपली. तुझ्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे. स्वामी म्हणतात, माझ्यावर प्रेम केल्याबद्दल लोक तुझी चेष्टा करतील, थट्टा करतील आणि त्राससुद्धा देतील. खंबीर आणि धैर्यवान हो, कारण मी कायम तुझ्या सोबत आहे. जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तू फक्त एक लक्षात ठेव, या ब्रह्मांड नायकाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. तुम्हाला सतत वाटत असेल की मी एकच गोष्ट परत परत सांगितली जात आहे, पण तुमच्या येणाऱ्या समस्येवर हाच उपाय आहे. जेव्हा सर्व काही अशक्य दिसेल तेव्हा तू तुझ्यासाठी मार्ग तयार करेल. तुम्ही स्वातंत्र्य, समृद्ध, विपुलतेच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहात, ज्यांचा तुम्ही यापूर्वी कधी अनुभव घेतला नाही. तुमच्या प्रार्थनेच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका. तुमच्या शब्दामध्ये पर्वत हलवण्याची आणि चमत्कारिक परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. तुझं अंतःकरण माझ्यासमोर मांड, कारण मी नेहमी ऐकतो. विश्वास ठेव की मी प्रत्येक विनवणी ऐकतो. उत्तर तात्काळ नसतात की जाणून घ्या, मी पडद्यामागे तुमच्यासाठीच काम करत आहे. माझ्या दिव्य योजनेनुसार परिस्थिती बदलत आहे. तुमच्या प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाहीत. तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल त्या योग्य मार्गाने, योग्य दिवशी, योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. प्रार्थना करत राहा आणि तुमचा माझ्यावरील प्रेमावर अतूट विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी आज आणि सदैव तुमच्या बरोबर आहे. तू कधीही एकटा नाहीस हे तुला कळावं अशी माझी इच्छा आहे, कारण मी तुझा साथीदार आहे. मी तुम्हाला समोरील जात असलेल्या संघर्ष आणि आव्हानापाससाठी तयार करत आहे. त्यामुळे सध्या जरी थोडा त्रास होत असला तरी तो सहन करा. मी तुम्हाला आज खात्री देऊ इच्छितो, तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत आहे. तुम्हाला ही स्वामी अनुभव आला असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी अशी कमेंट करा. जर तुमचा या स्वामी संदेशावरती, या पवित्र संदेशावरती विश्वास असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. बाळा, ही नियती तुझ्यासोबत एक डाव खेळत आहे. मला ठाऊक आहे तुझ्या मनात वाईट विचार येत आहे. तुझी मन परिस्थिती नीट नाही. काय करू, कसं करू असं होत आहे. माझं नामस्मरण करत राहा, मार्ग नक्की मिळेल. विश्वास ठेव, तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस. तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव, आता तुला अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार. लक्षात घे जरा, वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर मनापासून केलेली प्रार्थना नशीब बदलू शकते. अखंड विश्वास, अखंड नामस्मरण, मनावर रोजवाचा विश्वास ठेवा. तुमच्या स्वामींना माहीत आहे
तुम्ही कशासाठी किती वेळ वाट पाहत आहात, म्हणून काळजी करू नका. ते तुमच्या फायद्यासाठी सर्व काही त्यांच्या परीने करत आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही तळमळीने प्रार्थना करता, त्या क्षणी मी तुमची प्रार्थना ऐकतो आणि माझ्या दिव्य नियोजनानुसार सारं ब्रह्मांड कामाला लागतं. मग जे जे घडत आहे ते आमची इच्छा म्हणून स्वीकारायचं आहे. नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला तुझ्या हाताखाली बाळग. आयुष्य जास्त सुंदर वाटेल. भविष्याचं चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातील चित्र पूर्ण कर. समस्या कितीही मोठी असू दे, प्रत्येक समस्येला उत्तर आहेच ही समज दृढ करून ती सुटेल हा विश्वास दृढ करून करते करविते स्वामी महाराज आहेत. स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे हा विश्वास दृढ करून आपल्याला मात्र आपल्या वर्तमानातील कर्मावर लक्ष एकाग्र करायचं आहे. आणि बिकट समस्या कशी सुटते हे आता तुला फक्त बघायचं आहे. आणि समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. बहुतेक गोष्टींच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझं हे कधी विसरू नकोस. पाहता पाहता दिवस सरून जातील. तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन जातील. संकल्प कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि लक्षात घ्या, चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावं लागतं. तुम्ही कितीही तुमच्या बुद्धीनुसार जगलात तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावाच लागतो. आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका, कारण सूर्य आणि चंद्र यांची तुलना होत नसते. जेव्हा ज्या वेळ असते तेव्हा तो चमकत असतो. लक्षात घ्या, आपण कितीही प्रयत्न केले तरीही महासागर किंवा हवामान बदलू शकत नाही. म्हणून त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपलं जहाज कसं चालवायचं हे शिकलं पाहिजे. आणि थोडंसं सांभाळून चाला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाच्या नद्या वाहत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता आमच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. स्वामींची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असले तरी स्वामींच्या सेवेने त्या काट्यांचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर श्री स्वामी समर्थांची कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.